येथे जी घटना घडली त्याच्यामुळे आपण सगळेच जण व्यथित आहोत, दुःखी आहोत, नाराज आहोत. आपल्याला राग आलेला आहे आणि आपल्याला राग हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध व्यक्त केला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय. माझं असं मत आहे का की त्या आरोपीचे लाड करा? माझं असं मत आहे का की त्या आरोपीला शिक्षा करू नका? माझं असं मत आहे का की त्या आरोपीला सोडून द्या? की आपला लढा केवळ एका त्या व्यक्तीविरुद्ध नाही, आपला गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्धचा लढा आहे. की मारून टाका, रस्त्यावर ठेचून टाका, हाल करून मारा, चौरंग करा, हातपाय छाटून टाका, भर रस्त्यात फाशी द्या, असं म्हटल्याने प्रश्न सुटणार आहेत का? बलात्कार एखाद्या मुलीवर झाला आणि त्या मुलीचं निधन झालं, मृत्यू झाला, तर आपल्या भावना फार वेगळ्या असतात. आणि ती मुलगी त्या बलात्काराशी सामना करून जगण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र आपलं तिला सहकार्य राहत नाही. की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ऍक्सिडेंटल जस्टिस होत आहेत आणि ते निर्णय अनेकदा बदलले जात आहेत की पॅरोलच्या सगळ्याच प्रकरणांमध्ये बरेचदा भ्रष्टाचार आढळलेला आहे. कुणाचे देवेंद्र फडणवीस साहेब जे सतत भावनांचं राजकारण करतात ते थांबवलं पाहिजे त्यांनी. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर नसरापूर येथे जी घटना घडली त्याच्यामुळे आपण सगळेच जण व्यथित आहोत, दुःखी आहोत, नाराज आहोत. आपल्याला राग आलेला आहे आणि आपल्याला राग हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध व्यक्त केला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतंय. मला पण तसंच वाटते की आरोपी ज्यांनी अमानुष राक्षसी कृत्य केलेलं आहे त्या व्यक्तीला त्वरित फाशीची शिक्षा, जी कायद्यामध्ये सध्या कठोरतम शिक्षा आहे, ती झाली पाहिजे. त्या कुटुंबाचं दुःख आपण कोणीच कदाचित समजून घेऊ शकणार नाही. त्या कुटुंबाचं दुःख आपण अनुभवू शकणार नाही. ती अनुभूतीसुद्धा आपल्याला येणार नाही, इतका दुःखात तो परिवार आहे आणि आपण सगळेजण समाज म्हणून त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची संवेदनशील गोष्ट आहे. सगळ्यांच्या भावना ज्या व्यक्त झालेल्या आहेत त्या आरोपीप्रती त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या सगळ्यांचा आदर केला पाहिजे असं माझं मत आहे. परंतु आपण एक बेकायदेशीरता जी झाली, एक अमानुषता झाली, एक राक्षसीपणा झाला आणि त्या लहान मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेने व्यथित होत असताना भावना व्यक्त होणं महत्त्वाचंच आहे, परंतु भावना नियंत्रित पद्धतीने आणि कायदेशीर दृष्टिकोनातून व्यक्त होणं हे विकसितपणाचं लक्षण आहे. आपल्याला सगळ्यांनाच विचार करता आला पाहिजे अशा कठीण प्रसंगी सुद्धा की आपण बेकायदेशीरता प्रस्तावित करणार नाही. आपण बेकायदेशीरता वाढवण्यासाठी प्रोत्साहन कोणाला देणार नाही. मी जर म्हटलं की आपण या ज्या भावना व्यक्त करतो की जागेवरच ठेचून मारा, त्याला हाल करून मारा, त्याच्या संदर्भात कोणती दयामाया न ठेवता त्याचा चौरंग करा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिक्षा करायची तशी शिक्षा त्याला करा, या सगळ्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त होत राहतील. त्या व्यक्त होणं हे चुकीचं आहे असं माझं मत नाही. आणि माझं हे सुद्धा मत आहे की त्या आरोपीला फाशीची शिक्षा ही कडक अशी शिक्षा झाली पाहिजे, कठोरतम शिक्षा झाली पाहिजे. परंतु जर असे वक्तव्य करणाऱ्यांना आपण विरोध केला तर माझं असं मत आहे का की त्या आरोपीचे लाड करा? माझं असं मत आहे का की त्या आरोपीला शिक्षा करू नका? माझं असं मत आहे का की त्या आरोपीला सोडून द्या? म्हणजे कोणी काही बोलेल, बेकायदेशीर बोलेल आणि आपण ते सगळ्यांनी ऐकून घ्यायचं आणि आपण ते सगळेजण फॉलो करायचं आणि नुसतं संवेदनशीलता दाखवण्यासाठी आपण बेकायदेशीर वक्तव्यांना सुद्धा व्हॅलिडिटी द्यायची? आपल्याला कायदा कळतो का? आपल्या सगळ्यांना लोकशाहीमध्ये जगत असताना कायदेशीरताच राहिली पाहिजे याचं महत्त्व कळते का? संवेदनशीलता म्हणजे बेकायदेशीरता आपण वाढवायची का? तो तर त्या माणसाचा उद्देश सबत झाला, ज्या माणसाने त्या मुलीवर बिचाऱ्या बलात्कार केला, तिचा मृत्यू झाला, तिला मारून टाकण्यात आलं. त्या एका अत्यंत राक्षसी कृत्य करणाऱ्या माणसाच्या कृतीला आपण सुद्धा राक्षसी प्रवृत्तीने उत्तर देणार असं जर प्रस्थापित व्हायला लागलं तर त्या माणसानी एकाच वेळेस त्या मुलीला मारलं नाही तर आपल्या सगळ्यांमधली संवेदनशीलता सुद्धा मारली, कायदेशीरता सुद्धा मारली आणि अनेक राक्षस तयार झाले तरी चालतील. त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे. याच्यामध्ये तो यशस्वी झाला. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला लढा केवळ एका त्या व्यक्तीविरुद्ध नाही,
आपला गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्धचा लढा आहे. त्या माणसाला शिक्षा होईल, त्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे. परंतु त्यांनी जो अमानुषपणा केलेला आहे तो पुन्हा पुन्हा डोकाटोकी नाही. बघा तुम्ही समाजामध्ये 4 दिवस आधी ही घटना घडली आणि त्यानंतर पुण्यामध्येच पर्वतीजवळ एका दुसऱ्या माणसाने एका कोणत्या तरी मुलीला परत लैंगिक अत्याचाराला बळी पाडण्यासाठी प्रयत्न केले. मग ही राक्षसी प्रवृत्ती डोक्यात असते हे लक्षात घ्या. तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य केले की मारून टाका, रस्त्यावर ठेचून टाका, हाल करून मारा, चौरंग करा, हातपाय छाटून टाका, भर रस्त्यात फाशी द्या, असं म्हटल्याने प्रश्न सुटणार आहेत का? लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्येक वेळेस घटनानिहाय त्या घटनेनुसार राग आला पाहिजे. त्या घटनेच्या बद्दल आपण बोललो पाहिजे आणि त्या घटनेतील गुन्हेगारासंदर्भातच आपण विचार केला पाहिजे. असं जे बाध्य केलं जाते तसं वातावरण तयार आपोआप होते. त्याच्यामधून आपण कधीतरी बाहेर आलो पाहिजे. कारण की आपल्याला केवळ एखाद्या गुन्हेगाराचा तिरस्कार करून, एखाद्या गुन्हेगाराचा राग करून चालणार नाही. आपल्याला गुन्हेगारीचा राग आला पाहिजे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की त्या प्रवृत्तीबद्दल आपण बोललं पाहिजे. बलात्कार, बलात्कारातून होणारे नंतर भेदभाव, विषमता आणि बलात्कारी व्यक्ती किंवा बलात्कारग्रस्त असलेल्या व्यक्तीला जे जीवन भोगावं लागते जिवंत असताना, तिच्या परिवाराला जे जीवन भोगावं लागते, ते मी जवळून पाहिलेलं आहे अनेक वर्ष. मी बलात्कारग्रस्त स्त्रियांसोबत, त्यांच्या कुटुंबांसोबत सातत्याने काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 26 वर्ष झाले मी वकिली करतो आणि त्या 26 वर्षामध्ये अनेक लोकांना, अनेक मुलींना ज्या बलात्कारग्रस्त आहेत त्यांना आम्ही मदत करण्याचे प्रयत्न केले. मी आपल्याला उदाहरणं पण देईन. त्यामुळे फेसबुकवर, ट्विटरवर ज्या पद्धतीने तुम्ही भावना व्यक्त करता त्या अत्यंत रिॲक्शनरी आणि केवळ घटनेला समर्पित असलेल्या तुमच्या भावना आहेत. आणि त्या भावना सुद्धा कशा खोट्या आहेत हे सुद्धा मी सांगेन. त्याच्यावर तर सिनेमा निघालेला आहे. म्हणजे एखाद्या मुलीवर बलात्कार होतो, ती मुलगी जगते, बलात्कारातून ती प्रेग्नंट होते, तर तिच्या कुटुंबाला ज्या पद्धतीच्या यातना सहन कराव्या लागतात, जे बोलणे सहन करावं लागतात, त्यांना वाळीत टाकतात. म्हणजे बलात्कार एखाद्या मुलीवर झाला आणि त्या मुलीचं निधन झालं, मृत्यू झाला, तर आपल्या भावना फार वेगळ्या असतात. आणि ती मुलगी त्या बलात्काराशी सामना करून जगण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र आपलं तिला सहकार्य राहत नाही. आपण तिच्या आईवडिलांना, तिच्या कुटुंबातल्या लोकांना प्रश्न विचारतो की बलात्कार झालेला आहे आणि ती प्रेग्नंट झाली आहे, कसं चालते तुम्हाला? तिचा अधिकार आहे तिच्या शरीरावर, तिचा निर्णय आहे प्रेग्नंट व्हायचं की नाही, ते आपण समजून घेत नाही. आपण परत त्या परिवाराला म्हणतो की एका मुलीची काळजी घेता येत नाही, आता आम्हाला तुम्ही शहाणपणी शिकू नका. तुमच्या मुलीची तुम्हाला काळजी घेता येत नाही, कसे कपडे घालते ते बघता येत नाही, ती केव्हा रात्री पार्टीला जाते, कोणत्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत फिरते ते बघता येत नाही, हे सांगणारा सुद्धा समाजच असतो. त्यामुळे आपल्या संवेदनशीलता काबूत ठेवा. आपल्या संवेदनशीलता कशा पद्धतीने वापरताना त्याचा विचार करा. सातत्याने मी या विषयावर बोलत असताना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की तारतम्य थोडं तर ठेवा. म्हणजे राज ठाकरे साहेबांवर माझं प्रेम आहे, त्यांचा खूप आदर करतो मी आणि मला त्यांचा हा मोठेपणा आहे असं वाटते की ते माझ्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधतात, मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात, फोनवर बोलतात, ते भेटायला बोलवतात. अनेकदा त्यांच्यासोबत चहा पीत त्यांच्याशी चर्चा करण्याचा जो योग आला तो माझ्या जीवनातले ते सगळे महत्त्वाचे प्रसंग आहेत. पण मग त्याचा अर्थ मी ज्या व्यक्तीच्या वक्तव्यावर भाळतो, मी ज्या व्यक्तीचं भाषण ऐकून जेव्हा ते तार्किक बोलतात, सुसंगत अशी मांडणी करतात, तेव्हा प्रभावित होतो. तोच व्यक्ती, तोच नेता एखादं काहीतरी चुकीचं वक्तव्य, विधान करत असेल तर तेव्हा मी त्याच्यावर टीका करायची नाही, टीकात्मक मूल्यांकन करायचं नाही. उलट मी त्यांची टीका करतोय ते समजून घेऊ शकतात. पण इतर लोक जे मनसेचे काही कार्यकर्ते आहेत, राज ठाकरेंना मानणारे आहेत, ते ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत की तुमच्या घरात घुसवू का, मग त्याला तुमच्या घरात बसवून ठेवा, त्या आरोपीला चढवून घ्या तुम्हीच, ही भाषा आहे व्यक्त होण्याची. काही जण दात काढून हसत आहेत, काही जण म्हणतात की हा भंगार वकील कुठून झाला, कोणत्या कॉलेजने याला शिकवलं. आपल्याला जर माझ्या मताचा प्रतिवाद करायचा असेल, माझं मत तुम्हाला पटलं नसेल तर तुम्ही लोकशाही पूर्ण पद्धतीने शिव्या न देता सांगू शकता का? प्रयत्न तर करा.
की काही बोलल्यामुळे तुमचं सगळं जीवन सफल होणार आहे. प्रवीण तरडे सुद्धा माझा मित्र आहे. आम्ही एका कॉलेजमध्ये शिकलेलो आहे. त्याची डिग्री जर तुम्हाला मान्य असेल तर मी त्याच कॉलेजमध्ये होतो. प्रवीणला तुम्ही विचारू शकता. तो अत्यंत उत्तम अभिनेता आहे, चांगला दिग्दर्शक आहे. अभ्यासू पद्धतीने सिनेमे काढण्याचा प्रयत्न त्याच्या दृष्टिकोनातून तो करतो. प्रत्येकाला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरण्याचा अधिकार आहे. परंतु मग प्रवीणच्या बोलण्याचा प्रभाव समाजावर पडतो. राज ठाकरे साहेबांच्या बोलण्याचा प्रभाव खूप जणांवर पडतो. त्यांनी असं बोलावं का हा प्रश्न आहे, की चौरंग करा, रस्त्यावर मारून टाका. म्हणजे आपण एक समांतर न्यायव्यवस्था तयार करणार का? आपण हिंसेखोरपणा समाजामध्ये वाढवणार का? आपण कधीतरी हे समजून घेणार का, छत्रपती शिवाजी महाराज आता नाहीत. त्यांच्या काळात ते जगले, तेव्हा राजेशाही होती. आता लोकशाही आहे आणि आपण आता लोकशाही पूर्ण पद्धतीने विचार करू शकलो पाहिजे. आणि म्हणून महात्मा गांधी म्हणतात ते महत्वाचं आहे, की गुन्हेगाराचा नाही, गुन्ह्यांचा तिरस्कार करा. आपल्याला त्या क्राईम बद्दल राग आला पाहिजे. ती प्रवृत्ती कशी बंद होईल याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. मग लगेच राजकीय नेते सरसावतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणी मंत्री असतील ते सरसावतात. ते सांगतात की आम्ही कडक शिक्षा करू. तुम्ही कोण आहे शिक्षा करणारे? न्यायालय शिक्षा करणार. तुम्ही पोलिसांना व्यवस्थित तपास करू द्या. त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू नका. कितीदा तरी ढवळाढवळ केलेली आहे यांनी. त्यामुळे कोणत्या जातीचा आरोपी आहे, कोणत्या धर्माचा आरोपी आहे, किंवा बलात्कारग्रस्त व्यक्ती, मुलगी कोणत्या जातीची आणि धर्माची आहे, याच्यावरून जर तुमच्या प्रतिक्रिया ठरणार असतील तर त्या चुकीच्या आहेत, त्या अर्धवट आहेत. अशा प्रतिक्रिया आम्हाला मान्य नाहीत. कोणावरही बलात्कार झाला असेल तर ते मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन आहे आणि त्याबद्दल सरकारने कायद्याची समान अंमलबजावणी करत त्या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे. निकाल झाला पाहिजे. निर्णय लवकर झाले पाहिजे आणि निर्णय लवकर होत असताना सुद्धा त्या न्याय निर्णयाचा दर्जा उत्तम राहिला पाहिजे. आता हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटते. केवळ लोकभावनांचा अनुनय करणारे विधान करणं हे योग्य नाही. खरं तर अशा संकटग्रस्त परिस्थितीमध्ये जेव्हा समाज एका भावनिक अशा दुःखातून चाललेला आहे की एका 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होऊन तिचा खून होतो, अशा वेळेस सुद्धा संयमित पद्धतीने कायद्याचं प्रबोधन झालं पाहिजे. कायद्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर त्या आरोपीला शिक्षा होईल आणि ती कठोरतम शिक्षा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ही सामूहिक जाणीव आपल्याला कायदेशीरतेची का होत नाही, हा मुद्दा आहे. मी म्हणतच नाही त्या आरोपीला सोडून द्या, मी म्हणतच नाही त्या आरोपीला माफ करून द्या, मी म्हणतच नाही त्या आरोपीला फाशीची शिक्षा देऊ नका, त्या आरोपीला शिक्षा द्या असंच माझं सगळ्यांसारखं म्हणणं आहे. पण कायद्याच्या प्रक्रियेतून ती शिक्षा झाली पाहिजे, कारण की आपण सगळ्यांनी कायद्याचं राज्य आणि नियमांचं राज्य स्वीकारलेलं आहे. कायदा जेव्हा लिहिला बलात्काराबद्दलचा कोणीतरी, त्याच्याबद्दलच्या शिक्षेची तरतूद केली, ती अपुरी वाटत गेली आपल्याला आणि म्हणून तर आपण शिक्षेचं स्वरूप सुद्धा नंतर बदलत गेलो. मग आपण हे समजून घेतलं पाहिजे की या 2026 मध्ये पुण्याजवळच्या एका गावामध्ये असा बलात्कार एका मुलीवर होणार आणि त्याच्यामध्ये शिक्षा ही रस्त्यावर दिली जाणार, असं आपण कायद्यात का लिहिलं नाही? कारण की कायदा एखाद्या घटनेला विचारात घेऊन तयार केलेला नसतो. कायदा सार्वत्रिक पद्धतीने लिहिलेला असतो. असे गुन्हे झाले तर त्यासाठी कोणती प्रक्रिया असेल आणि कशा प्रकारची शिक्षा होईल हे कायदा सांगतो आणि त्यामुळे तो सार्वत्रिक पद्धतीने सदा सर्व काळ आपल्याला उपयोगात पडेल असं कायद्याचं स्वरूप असते आणि प्रक्रियांचं सुद्धा स्वरूप असते. आपण बोलायचं असेल तर प्रक्रियांबद्दल बोललं पाहिजे. आपण बोलायचं असेल तर न्यायव्यवस्थेतल्या विलंबांबद्दल बोललं पाहिजे, त्याच्यासाठी आग्रह केला पाहिजे, त्यासाठी मोर्चा काढला पाहिजे. परंतु आपण केवळ भावनिक होऊन जो प्रतिसाद एखाद्याच घटनेला देतो ते चुकीचं आहे, ते अपूर्णपणाचं आहे, हे कधीतरी समजून घेतलं पाहिजे. मी आपल्याला उदाहरणं देणार आहे की आपले प्रतिसाद कसे असतात त्याच्याबद्दल. अमानुष प्रवृत्तींबद्दल आपण बोलू शकतो समाजामध्ये, असा आत्मविश्वास आपल्याला सगळ्यांना वाटला पाहिजे आणि ते बोलत असताना हिंसा वाढणार नाही अशाच पद्धतीने आपल्याला बोलता आलं पाहिजे, तरच कायदेशीरता टिकेल. कायदेशीरता नाही म्हणून तर काही लोकांची हिंमत होत आहे बेकायदेशीरता करण्याची. मग त्या एका व्यक्तीने बेकायदेशीरता केली, अमानुष कृत्य केलं म्हणून आपण सगळेजण अमानुष व्हायचं? मी पुन्हा सांगतो की त्या बलात्कार आणि खून करणाऱ्या व्यक्तीचं
यश ठरेल हे, जर आपण अनेक जण अमानुष वागण्याचा प्रयत्न करत राहिलो. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला कायद्याच्या प्रक्रियेतून कठोरतम शिक्षा झालीच पाहिजे, ही आपली मागणी असली पाहिजे. स्वारगेट बस स्थानकाची केस आम्ही चालवतोय. त्या विक्टीम मुलीला आम्ही मदत करतोय. सुरुवातीपासून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतोय. विक्टीम तर्फे लॉयर्सना काही महत्त्व दिलं जात नाही कोर्टामध्ये, न्याय प्रक्रियेमध्ये. तरी सुद्धा आम्ही सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय की विक्टीम तर्फे आम्ही अशी बाजू मांडली. हे लिहा तिथे. 2 शब्द लिहिता येत नाही न्यायाधीशांना, की सरकारी वकील हे म्हणाले, आरोपीचे वकील हे म्हणाले, विक्टीमचे वकील काय म्हणाले. लिहा तुम्ही तिथे. 2 ओळी लिहायला काय प्रॉब्लेम आहे की विक्टीमचे वकील हे अशी बाजू त्यांनी मांडली. अन्यायग्रस्त व्यक्तीला आयडेंटिफायच करणारी व्यवस्था नाही. अन्यायग्रस्त व्यक्तीचं काय म्हणणं आहे ते लिहून घेणारीच यंत्रणा नाही. आणि आपण इथे बाहेर रस्त्यावर न्यायाच्या गोष्टी करणार. मी व्यथित झालेलो आहे, मी दुःखी झालेलो आहे, मला राग आलेला आहे की अशा पद्धतीने लोक व्यक्त होत असतील तर अन्यायाची परिस्थिती जास्त कठोर वाढत जाईल, वाईट पद्धतीने वळण घेत राहील. आणि त्यामुळे आपल्याला आत्ताच विचार करायला पाहिजे. मुख्यमंत्री कायद्याचं शिक्षण घेतलेले ते येतात, ते सांगतात की आम्ही आता कठोर नियम करणार, त्या फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस चालवणार आणि फास्ट ट्रॅक कोर्टातून लगेच न्याय मिळवून देणार. स्वारगेटच्या केसमध्ये कशाचं फास्ट ट्रॅक सुरू आहे सांगा. ज्यावेळेस घटना झाली तेव्हा मोर्चा निघाला, लोकांची गर्दी झाली. त्यानंतर कोण आहे त्या मुलीसोबत उभं राहणार. आम्ही उभं राहिलेलो त्या मुलीसोबत, अन्यायाची मांडणी करत, न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करत. कशाचा फास्ट ट्रॅक झालं त्या मुलीची केस. त्यावेळेस घोषणा करण्यात आली फास्ट ट्रॅकची, प्रत्येक वेळेस ती करण्यात येते. तुम्ही हे समजून घ्या सगळेजण की फास्ट ट्रॅक इज अ फार्स. फास्ट ट्रॅक कोर्ट हे एक नाटक आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट हे कायद्याच्या क्षेत्रातलं अवडंबर आहे. फास्ट ट्रॅक कोर्टमुळे वेगळ्या पद्धतीने न्याय देण्याची कोणती प्रक्रिया केली जाऊ शकत नाही, कारण की सगळ्या न्याय प्रक्रिया या समान आहेत. क्रिमिनल प्रोसिजर कोड असं आपण ज्याला आधी म्हणायचो, ती प्रक्रिया संहिता एकच आहे केसेस चालवण्यासाठी. पटापट केसेस चालवायच्या म्हणजे काय करायचं, कशाही पद्धतीने पुरावे घ्यायचे, कशाही पद्धतीने पुरावे नोंदवून घ्यायचे. जे महत्वाचे पुरावे आहेत त्या साक्षीदारांना न बोलवता केस संपवायची आणि शिक्षा देऊन टाकायची. याला फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणतात का. अभ्यास केलेले आहेत लोकांनी की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ऍक्सिडेंटल जस्टिस होत आहेत आणि ते निर्णय अनेकदा बदलले जात आहेत. त्यामुळे सेशन कोर्ट असतील, विशेष न्यायालय असतील, फास्ट ट्रॅक कोर्ट असतील, त्यांच्या शिक्षा बदलतात. याच्याबद्दलची मोठी आकडेवारी माझ्याकडे आहे. मी आपल्याला ते जरूर सांगेन की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ज्या शिक्षा होतात त्याच्यापैकी साधारणतः कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या शिक्षांपैकी साधारणपणे 25 ते 30% प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयांनी आरोपींची निर्दोष सुटका केली आहे किंवा एकतर शिक्षा कमी केलेली आहे. काय होते की कनिष्ठ न्यायालयामध्ये, स्पेशल कोर्टात किंवा फास्ट ट्रॅक कोर्टात केसेस सुरू असतात. आपल्या सगळ्यांना ते माहीत होत राहते. शिक्षा दिली जाते, शिक्षा सुनावली जाते आणि त्यानंतर तो व्यक्ती अपील करतो. तोपर्यंत लोकांचं हेच असते की सगळे पेढे भरवतात की न्याय झाला असं सांगण्यात येते, दाखवण्यात येते. पण त्यानंतर काय होते की 25 ते 30% प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयामध्ये आरोपींची फास्ट ट्रॅक कोर्टात झालेल्या निर्णयांची मध्ये बदल करून शिक्षेमध्ये बदल करण्यात आले. शिक्षेमधल्या आरोपींना सूट देण्यात आली. त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा त्यांची रद्द करण्यात आली. असे इतक्या मोठ्या प्रमाणातले प्रकरण असेल, मग त्याच्याबद्दल केव्हा बोलणार आपण. आपल्याला ते माहीत होत नाही, आपल्या समोर ते येत नाही, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. म्हणून मी सातत्याने सांगतो की फास्ट ट्रॅक कोर्ट हे चुकीचे आहे. विशेष न्यायालय स्ट्रेंथन केले पाहिजे. विशेष न्यायालय आहेत लहान मुलांवरील अत्याचाराच्या केसेस चालवण्यासाठी, विशेष न्यायालय आहेत बलात्काराच्या केसेस चालवण्यासाठी. त्याच न्यायालयांच्या प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने चालतील याच्यावर आपण भर दिला पाहिजे. पण आपल्याला न्यायालयांबद्दल काही सांगितलं, न्यायिक प्रक्रियांबद्दल काही सांगितलं ते ऐकूनच घ्यायचं नाही. आपल्याला रस्त्यावर जी गर्दी जमते आणि त्या गर्दीची जी मेंटॅलिटी असते तशाच प्रकारचे विधान आपल्याला आवडत असतील तर आपण कधी कायदेशीरता मानणारा समाज होणार.
एका अमानुष माणसाने केलेल्या कृत्याबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हे पुन्हा एकदा मी सांगतो, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. परंतु हे समजून घेतलं पाहिजे की अनेक प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचा दर फास्ट ट्रॅक कोर्टाचा जो आहे तो 2024-25 मधल्या आकडेवारीनुसार आपण पाहिलं तर दोषसिद्धी म्हणजे त्याच्यामध्ये पुरावे साक्षीदार येऊन किती केसेसमध्ये शिक्षा होते तर तो 10.55% ते 6.7% इतका कमी दर आहे. त्यामुळे जेव्हा खटले हे सगळे सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात जातात तेव्हा पुन्हा पुराव्यांमधील त्रुटीमुळे या शिक्षेमध्ये घट करण्यात येते, शिक्षेमध्ये बदल करण्यात येतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. काही महत्त्वाची उदाहरणं मी आपल्याला सांगतो. 2.5 वर्षाची एक मुलगी, तिच्यावर बलात्कार झाला आणि पुणे जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली. मात्र जुलै 2025 मध्ये हा फास्ट ट्रॅक कोर्टाने दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बदलला आणि फाशीची शिक्षा रद्द केली आणि पुराव्यांच्या अभावी केस चालवण्यात आली. जम्पिंग ऑन द प्रोसिजर असं आपण त्याला म्हणू, तसं करण्यात आल्यामुळे हा खटला त्यांनी पुन्हा रिट्रायल घ्या आणि पुन्हा चालवा म्हणून परत पाठवलेला. त्यानंतर मुंबईमध्ये एका 15 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली होती. परंतु 2026 मध्ये उच्च न्यायालयाने आरोपीने चांगली वागणूक दाखवलेली आहे अशा कारणावरून जन्मठेपेवरून ती शिक्षा 12 वर्ष कमी केली, 12 वर्षापर्यंत केली. जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत शिक्षा आहे भारतामध्ये, पण ती शिक्षा 12 वर्षावरच कोर्टाने आणली. कशामुळे? कारण की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चांगल्या पद्धतीने एव्हिडन्शियरी व्हॅल्यू असलेली प्रक्रिया होत नाही असं न्यायालयाने वारंवार मांडलेलं आहे. नाशिकमध्ये सुद्धा एक 18 वर्ष जुनं प्रकरण होतं. त्याच्यामध्ये सुद्धा पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने त्या आरोपीला निर्दोष मुक्त केलं. म्हणजे शिक्षा लागलेली होती पण त्याला निर्दोष मुक्त केलं. फास्ट ट्रॅक कोर्टमधले हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते सामान्य माणसांनी कायदेशीर प्रक्रिया म्हणून समजून घेतले पाहिजे. आपल्या आत्ताच्या भावना नंतर विरून जातात. पण आम्ही सातत्याने प्रयत्न करतो की आरोपीला, बलात्काराच्या केसेसमधल्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. कोणताही आधार नसताना आम्ही प्रयत्न करतो. ना आम्हाला सरकार महत्त्व देणार, ना पोलीस आम्हाला महत्त्व देणार, ना आम्हाला कोणीच मदत करणार. आम्ही त्या व्हिक्टीम सोबत नंतर सातत्याने उभं असतो. कोणतंही महत्त्व नसताना सुद्धा कोणीच महत्त्व देत नाही, कोणीच व्हॅल्यू देत नाही, तरी सुद्धा आम्ही उभं राहतो त्या आरोपींतर्फे. ते काही बातम्या होण्यासाठी फक्त नाही, दृष्टिकोन बदलण्यासाठी, कायदेशीरता आणण्यासाठी. आणि या प्रवृत्तीविरुद्धचा लढा आहे. एका गुन्हेगाराचा द्वेष करून चालणार नाही, या गुन्ह्यांचा द्वेष आपण करतो म्हणून आम्ही उभं राहतो. आणि मी थोडंसं काही लिहिलं फेसबुकवर तर शिवीगाळ करणारे लोक येतात. कुठून हा फुटकळ वकिलाला असं म्हणतात. आम्ही अपमान सहन करत राहू, परंतु आम्ही कायदेशीरता आणण्यासाठी प्रयत्न करू. निकाल बदलण्याचे जे मुख्य कारण आहेत ते जर आपण पाहिले, फास्ट ट्रॅक कोर्टाचे निकाल बदलण्याचे कारण, त्याच्यामध्ये पुराव्यांची विसंगती की पीडितेची साक्ष, वैद्यकीय पुरावे, मेडिकल एव्हिडन्सेस यांच्यामध्ये काही मेळच बसत नाही असं अनेक प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे. त्यानंतर तपासातल्या त्रुटी की फास्ट ट्रॅक कोर्टात खटला घाईघाईने चालवला जातो, लोकांचा दबाव असतो, सतत बातम्या येत असतात आणि त्या दबावाखाली सुद्धा या केसेस अनेकदा तपासातल्या महत्त्वाच्या तांत्रिक बाजूंकडे दुर्लक्ष करून निर्णय दिले जातात. एक संमतीचा मुद्दा असतो, कन्सेंटचा, की प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत अनेकदा सहमतीने असलेले संबंध जे आहेत त्याचाही विचार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण कधी लक्षात घेणार हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. या प्रकरणामध्ये एका लहान मुलीवर बलात्कार झाला आणि तो जो आरोपी आहे बलात्कार करून खून करणारा, तो यापूर्वी सुद्धा बलात्काराच्या काही गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेला आहे. काही गुन्ह्यांमध्ये तो सुटलेला आहे आणि तो जेव्हा दोषी ठरला तेव्हा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात येते. कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना त्याला पॅरोलवर बाहेर सोडण्यात आलं. कायदेशीरतेचा विचार समजून न घेता कोणी बोलत असेल तर आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की कायदेशीरता, कायद्याची प्रक्रिया म्हणजे देशावर प्रेम करणं आहे. यंत्रणा मजबूत राहिल्या पाहिजे, लोकशाही तरच टिकणार आहे. आणि त्या लोकशाहीवर तुमचं प्रेम असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीचा तिरस्कार करत असताना आपल्याला कायदेशीर प्रक्रियेचा पुरस्कारच करावा लागेल.
त्यामुळे फेसबुकवरचे दात दाखवून हसतात, फिदी हसतात, काहीतरी कमेंट करतात, घाण आणि घाणेरडं काहीतरी लिहितात. त्यांना सगळ्यांना मला सांगायचं आहे, की केव्हा सुधारणार आपण? केव्हा आपण कायदेशीरता पाळणार? आपल्याला गुन्हेगारीबद्दलचा तिरस्कार असेल, तर मग गुन्हेगारी प्रवृत्ती तर आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये आहेत. त्यासुद्धा आपण दूर करू शकतो का याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आपल्या सगळ्यांना मूल्यांकन आणि स्वतःचं विश्लेषण करायचं आहे या निमित्ताने, असं मला सारखं वाटत असते. आणि त्यामुळे हा डिस्क्रिशनरी पॉवर आहे पॅरोलचा आणि तो साधारणतः कारागृह अधीक्षकांना असतो, कारागृह महानिरीक्षकांना असतो, उप अधीक्षकांना असतो आणि त्या कारणांची गरज लक्षात घेऊन त्याला पॅरोल देण्यात येते. मला हे जाता केवळ सांगायचं आहे, की पॅरोलच्या सगळ्याच प्रकरणांमध्ये बरेचदा भ्रष्टाचार आढळलेला आहे. कुणाचे अर्ज येतात, त्यांच्याकडून कशा पद्धतीने पैसे मागितले जातात, या सगळ्या गोष्टी मी सांगू शकतो. त्यामुळे पॅरोलवर माणसं सुटतात आणि गुन्हा करतात, याच्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो. ते अनेक जण दोषी आहेत, ज्यांनी या बलात्कारी प्रवृत्तीच्या माणसाला पॅरोलवर सोडलं असेल किंवा इतर अनेक गुन्हेगारांना पॅरोलवर सोडलं जाते. त्या व्यवस्थेला चांगलं कसं करायचं हा विचार आपण या निमित्ताने केला पाहिजे. लहान लहान विचार करून चालणार नाही, की मारून टाका, हाल करा, भर रस्त्यामध्ये फाशी द्या. आपण एका अत्यंत जबाबदार अशा भारत देशाचे नागरिक आहोत आणि जबाबदार लोकशाही आपल्याला तयार करायची आहे. ही भावनाच आपल्यामध्ये नसेल तर आपण अशा प्रकरणांच्या वेळेस अत्यंत उच्छृंखल स्वरूपाचे विधानं करू शकतो. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही कडक कायदे करणार, पॅरोल त्यांना देणारच नाही जे लैंगिक गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. तर त्यांना मला सांगायचं आहे की पुन्हा पुन्हा दिशाभूल करणं थांबवा. ज्या कैद्यांना पॅरोल मिळत नाही आणि पॅरोल मिळते, पॅरोल मिळण्यासाठीच्या अटी आणि न देण्यासाठी किंवा नाकारण्यासाठीच्या अटी याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आता सुद्धा लिहिलेलं आहे की खालील गुन्ह्यातील कैद्यांना सहसा पॅरोल किंवा फर्लो नाकारला जातो आणि त्याच्यामध्ये लैंगिक गुन्हे, बलात्कार किंवा मुलींवरील लैंगिक अत्याचार, पॉक्सो हे गुन्हे असतील त्यांना पॅरोल किंवा फर्लो मिळत नाही, कायद्यामध्ये आहे. त्यानंतर गंभीर गुन्हे, देशद्रोह, दहशतवाद किंवा अंमली पदार्थांची तस्करी या लोकांना सुद्धा पॅरोल आणि फर्लो मिळत नाही, कायद्यामध्ये आता सुद्धा आहे. पळून जाण्याचा धोका ज्या कैद्यांच्या संदर्भात असतो, अविश्वास पात्र अशा प्रकारच्या प्रवृत्तीचे लोक, त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या रजा देण्यात येत नाही. जे बाहेर गेल्यावर, सुट्टीवर बाहेर गेल्यावर जे सार्वजनिक शांतता, त्यांचा कायदा सुव्यवस्थेची प्रश्न तयार करतात, त्यांच्या संदर्भात सुद्धा हा निर्णय घेतला जाऊ शकतो की त्यांना पॅरोल किंवा फर्लो अशा कोणत्या सुट्ट्या द्यायच्या नाही. हे कायद्यात आहे. मग तुम्ही आता नवीन काय करणार सांगा? कशासाठी अशी घोषणा करता की आपण काहीतरी फार महत्वाचं करतोय म्हणून? हे जे आधी लिहिलेलं आहे अपात्रतेचे नियम, की त्याच्यामध्ये कुणाला फर्लो किंवा पॅरोल द्यायचं हे स्पष्ट केलेलं आहे कायद्यामध्ये. परंतु त्याबद्दलची पडताळणी करण्याचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घ्या तुम्ही, की पडताळणी तुम्ही कशा पद्धतीची करता. मग यापूर्वी कायदा केलेला नाही का? कायदा केला यापूर्वी सुद्धा. फर्लो आणि पॅरोल अमेंडमेंट ऍक्ट हा 2016 मध्ये त्यांनी आणला. त्याच्यामधले रूल्स बदलले. मग हे रूल्स का टिकले नाही? हे का फेटाळले? पुन्हा तुम्ही तसेच रूल करणार का? कोर्टाने स्पष्टपणे, आता कोर्टाने जे म्हटलं ते मी सांगतोय, मी कोणत्याही गुन्हेगाराची बाजू घेत नाही. गुन्हेगारी प्रवृत्तींना शिक्षा झालीच पाहिजे असं माझं मत आहे. कायदा समजून सांगण्यासाठी मी इथे आपल्याशी संवाद साधतोय. म्हणून कोर्टाने काय म्हटलं हे सांगतो की महाराष्ट्र प्रिझन्स फर्लो अँड पॅरोल अमेंडमेंट रूल्स 2016 मध्ये करण्यात आले. तशा प्रकारचे ब्लँकेट बॅन पॅरोल आणि फर्लोवर आणणं चुकीचं आहे. कायद्यात ते बसत नाही, आर्बिटरी आहे असं म्हणून न्यायालयाने फेटाळलेलं आहे. मग पुन्हा तुम्ही तसेच रूल करणार का? देवेंद्र फडणवीस साहेब जे सतत भावनांचं राजकारण करतात ते थांबवलं पाहिजे त्यांनी. कोर्टाने हे सुद्धा सांगितलं की अशा प्रकारचे ब्लँकेट बॅन पॅरोल किंवा फर्लोवर करणं म्हणजे राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी, भारतीय संविधानातल्या कलम 21 मधल्या हक्कांचं उल्लंघन आहे. त्यानंतर याच्यामध्ये जो आर्बिटरीनेस आहे, लॅक ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे,
तो सुद्धा मुद्दा कोर्टाने महत्त्वाचा म्हणून धरलेला आहे, की प्रमाणशीरता काहीतरी पाहिजे. या कायद्यामध्ये तो प्रमाणशीरतेचा विषय नाही. एकतर्फीपणा आहे, एककल्लीपणा आहे आणि कठोरता आहे. व्यक्तिगत मूल्यांकन केल्याशिवाय कोणाचंही त्याला पॅरोल किंवा फर्लो द्यायचं नाही, असं सरसकट ठरवणं चुकीचं आहे. असं म्हणून कोर्टाने हे 2016 मध्ये पॅरोल आणि फर्लो द्यायचेच नाही या संदर्भातले नियम जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत. बेकायदेशीर ठरवलेले आहेत. त्यानंतर पॅरोल आणि फर्लोमध्ये फरक आहे, हा सुद्धा विचार लक्षात घेतला नाही, असं सुद्धा न्यायालयाने म्हटलं होतं. हे मी न्यायालयाने काय म्हटलेलं आहे ते सांगितलं. त्यामुळे आता परत घोषणा करायची, की मी आता पॅरोल आणि फर्लोसाठी फार महत्त्वाचे कडक नियम करणार, लैंगिक गुन्हेगारी केलेल्यांना पॅरोल आणि फर्लो मिळूच देणार नाही. हे जे विधान आहेत ना, हे सगळं आपली दिशाभूल करण्यासाठी आहे. आणि त्यामुळे तसं करायला नको. तुम्ही विधिमंडळातले सदस्य आहात. जे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे, की तुम्ही विधिमंडळामध्ये कायदे मंडळामध्ये काम करणारे, कायदे करणारे घटक आहात. तुम्ही कायद्याची योग्य प्रक्रिया सांगितली पाहिजे. तुम्ही कायदेशीरतेने बोललं पाहिजे. काहीही बोलून लोकानुनय करायचा, हे बंद केलं पाहिजे. तेव्हा आपण विकसित होऊ. विकसित भारत म्हणजे काय आहे? केवळ रस्ते बांधणं आहे? केवळ पूल बांधणं आहे? केवळ बोगदे करणं आहे? त्याला विकसित भारत म्हणतात का? नाही. विकसित भारत म्हणजे कायद्याच्या क्षेत्रात सुद्धा प्रगती करून आपण विकसित कायदे, प्रोग्रेसिव्ह आणि रिफॉर्मेटिव्ह थेरीज आणून गुन्हेगारांना शिक्षाच झाली पाहिजे, यासाठी कडक कायदेशीर तरतुदी आणि प्रक्रिया ठरवून आपण जेव्हा कायदेशीरतेबद्दल बोलतो, कुणाची दिशाभूल न करता आपण बोलतो, तेव्हा तो भारत विकसित होऊ शकतो. आता हे नवीन मसुदा काय तयार करणार पॅरोल आणि फर्लोबद्दल ते आपण जरूर बघू. पण कायदेशीररित्या टिकेल, म्हणजे लीगली सस्टेनेबल राहील अशा प्रकारचे नियम केले तरच ते टिकू शकतील. देवेंद्र फडणवीस यांना जर अशा पद्धतीने पॅरोल आणि फर्लोच्या केसेसमध्ये पॅरोल आणि फर्लोच्या कायद्यामध्ये, नियमांमध्ये संशोधन करायचं असेल, तर मी कारागृहांमध्ये 10-12 वर्ष काम केलेला वकील म्हणून त्यांना जरूर मदत करायला तयार आहे, कारण की ते आपल्या सगळ्यांचे मुख्यमंत्री आहेत. आपण सकारात्मक पद्धतीने नागरिक म्हणून सरकारसोबत काम केलं पाहिजे. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दलचं विश्लेषण करण्याचे अधिकार आपण काही गहाण टाकू शकत नाही. ते आपले नागरिक म्हणूनचे हक्क अबाधित ठेवून आपण सरकारसोबत काम केलं पाहिजे. माझं देवेंद्र फडणवीस यांना सांगणं आहे, की जर त्यांना माझी काही मदत लागत असेल आणि मी काही उपयोगाचा ठरतो असं वाटत असेल, तर मी जरूर त्यांना या पॅरोल आणि फर्लोच्या नियमांसंदर्भात मदत करण्यासाठी तयार आहे. लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण करणारे जे कायदे आहेत, त्याची सुद्धा अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने झाली पाहिजे. आणखी 1-2 मुद्दे मी आपल्याला सांगतो, की आम्ही सातत्याने बलात्काराच्या विषयांवर काम करत आलेलो आहे. अनेक प्रकरणं तुम्हाला माहीत असलेली असतील, अनेक प्रकरणं माहीत नसलेली असतील. माझा असा अनुभव आहे, की गरीब व्यक्तीवर बलात्कार होतो, खेड्यातल्या व्यक्तीवर बलात्कार होतो, तेव्हा त्याच्याबद्दलच्या काही खूप बातम्या येत नाही. शहरामध्ये बलात्कार झाला की त्याच्याबद्दलची चर्चा होते. राजकीय केंद्र महत्त्वाचं असेल, एखादं शहर महत्त्वाचं असेल, व्यापारी शहर असेल मुंबईसारखं, आर्थिक राजधानी असेल भारताची किंवा दिल्ली असेल भारताची राजधानी, तिथे बलात्कार झाला की त्याच्याबद्दलची चर्चा सगळीकडे होते. त्यामुळे बलात्कार कुणावर झालेला आहे याच्यानुसार बातमी मूल्य त्याचं ठरत असते. हा जो निर्दयीपणा आहे माध्यमांमधला, हा सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. ते मुद्दामून निर्दयी झाले असं मी म्हणत नाही. बातमी मूल्य शहरामध्ये झालेल्या अत्याचाराला जास्त आहे. हे वास्तविकता ही आपण समजून घेतली पाहिजे. तरी सुद्धा आम्ही खेडोपाड्यात जाऊन काम करतोय, महाराष्ट्रात काम करतोय. आत्ता नाही, तर 1999 मध्ये मी वकिली सुरू केली. त्याच्यानंतर कितीतरी काळ आम्ही हे सातत्याने काम करतोय. तुम्हाला उदाहरणं सांगतो काही. 2005-2006 असेल, तेव्हा शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जे आहे पुण्यातलं, तिथे एक झोपडपट्टी बाजूला आहे. आधी शिवाजीनगर बस स्टँड होतं आणि झोपडपट्टी आणि नंतर रेल्वे स्टेशन असं आहे. तर त्या बसक्या घरांमध्ये, झोपड्यांमध्ये एका अशाच ज्येष्ठ नागरिक असलेल्या कोणत्यातरी माणसाने एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता आणि तिला आम्ही तेव्हा कायदेशीर मदत केली होती. सातत्याने त्यांना मदत करण्याचा आम्ही प्रयत्न केला. कायदे हळूहळू विकसित होत गेले. अन्यायग्रस्त व्यक्तींना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याच्याबद्दलचे कायदे झाले.
पण ते नसताना सुद्धा आम्ही मदत केली. ॲसिड व्हिक्टीम असलेल्या अनेक स्त्रियांना आम्ही तेव्हा मदत केली. ॲसिड फेकून विद्रुपीकरण करणं स्त्रीचं एखाद्या, त्याबद्दल कायदे नसताना आम्ही त्यांना मदत केली. आता काही लोकांना वाटेल की तुम्ही तुमच्याबद्दल कशाला सांगता, कारण की लोकांना हे माहिती नाही. म्हणजे मी हे विचार आत्ता मांडत नाही, मी नेहमीसाठी हाच विचार करतो की बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, परंतु कायद्याच्या प्रक्रियेतून झाली पाहिजे. कोणतीही शिक्षा असेल ती कायद्याच्या प्रक्रियेतून झाली पाहिजे. समाजातल्या लोकांना कायदा हातात घेण्याचा हक्क नाही आणि कोणालाही कायदा हातात घ्या आणि कोणाचे तरी हाल करून रस्त्यावर फाशी द्या, असं जर कोणी सांगत असेल तर ते गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात. ते माझं आधीपासून म्हणणं आहे, हे आत्ताचं म्हणणं नाही आहे. त्यानंतर 2013-14 असेल तेव्हा आम्ही सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातला सामाजिक न्याय दौरा आम्ही केला होता. तेव्हा मला आठवते सांगली जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट अमित शिंदे हा आमच्यासोबत काम करत होता. आत्ताही तो माझ्यासोबत जोडलेला आहे. तेव्हा इस्लामपूर येथे मला वाटते तुंग नावाच्या गावाजवळ एका खूप गरीब परिवारातल्या लहान मुलीवर बलात्कार झाला होता. आम्ही त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. कोणी तिथे मीडिया आला नाही, कोणी राजकीय नेते आले नाही, कारण की गरीब व्यक्ती आहे. गरीब व्यक्तीवर बलात्कार झालेला आहे. त्याला खूप महत्त्व दिलं नाही तर चालते, अशा प्रकारची प्रक्रिया दुर्दैवाने एस्टॅब्लिश झालेली. आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या अंगणात बसलो खाली घोंगडी टाकून आणि तिथे त्यांनी त्यांचं दुःख आम्हाला सांगितलं. त्या मुलीला सुद्धा मदत करण्याचा मानसिक आधार त्या कुटुंबाला देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर 2015 मध्ये लातूर जिल्ह्यातल्या एका अशाच गावामध्ये एका 75 ते 80 वर्षाच्या बाईवर बलात्कार झाला होता. 2-3 जणांनी केला आणि तिला जंगलातच जिथे बलात्कार झाला तिथे सोडून दिलं, कारण की त्यांना वाटलं ती बाई मेलेली आहे. परंतु ती काटक होती बाई, ती जिवंत होती आणि काही दिवसांनी उठून ती गावात आली आणि तेव्हा तिने सांगितलं की माझ्यावर या लोकांनी असा बलात्कार केला. तेव्हा पण आम्ही मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. 2016 मध्ये अमरावती जिल्ह्यात एका मुलीवर बलात्कार झाला होता आणि तिथे सुद्धा आम्ही व्हिजिट केली होती आणि तिथे ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. तिथले आमचे जे वकील आहेत मित्र, त्यांनी सुद्धा आमच्यासोबत सहकार्याची भूमिका ठेवून त्या व्हिक्टीमला मदत करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये असे बलात्कार होतात. मला लोक कॉन्टॅक्ट करतात, आम्ही तिथे मदत करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तिथे काही चांगले संवेदनशील वकील असतात, त्यांना सांगतो की तुम्ही मदत करा आणि त्यांना जोडून देऊन ती कायदेविषयक मदत मिळवून देण्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो. हे सातत्याने आम्ही करतो आहे. त्यामुळे मला असं वाटते की मला हे सांगण्याचा एवढा तर हक्क आहे की प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, पण ती कायदेशीर प्रक्रियेतून झाली पाहिजे. मला हे तर सांगण्याचा हक्क आहे की बेकायदेशीरता पसरू नका. मला हे तर सांगण्याचा हक्क आहे की केवळ एका घटनेपुरती मर्यादित पाहू नका. सातत्याने बलात्काराच्या घटना घडत असतात, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. आपल्याला गुन्हेगारीचा तिरस्कार वाटला पाहिजे, केवळ एखाद्या गुन्हेगाराचा तिरस्कार करून चालणार नाही. त्यानंतर वाडिया कॉलेज पुण्यामधलं 2024 ची घटना असेल. तिथल्या काही मुलांनी सातत्याने एका मुलीचं लैंगिक शोषण केलं, तिचा लैंगिक गैरफायदा घेतला, तिच्यावर बलात्कारच जवळपास केले आणि त्या मुलीच्या संदर्भात आम्ही खूप मदत करण्याचा प्रयत्न केला, तक्रारी लिहून दिल्या. पण काही राजकीय लोकांचे संबंध त्या जे मुलं होते बलात्कार करणारे त्यांच्याशी होते, त्यांच्या घरातले ते होते. काही प्रशासकीय अधिकारी मोठ्या पदावरचे त्यांचे काही मुलं त्याच्यामध्ये होते आणि त्या प्रकरणाला तिथून दाबून टाकण्यात आलं. त्या मुलीला, तिच्या वडिलांना त्यांची बोलती बंद करण्यात आली. शेवटी त्यांनी सांगितलं की सर आता आम्हाला काही करायचं नाही आहे. पण आम्ही सातत्याने त्या प्रकरणामध्ये सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न केला. 2025 मध्ये स्वारगेट बस स्टँडवर एका बसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला. ती केस आम्ही तेव्हापासून तिला कायदेविषयक मोफत सहाय्यता देतो आहे. त्यानंतर उरणमध्ये, पनवेलजवळ उरण आहे, तिथे एक बलात्कार आणि खुनाचं प्रकरण झालं. त्या मुलीला अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती त्या मुलीच्या घरची होती. ती मुलगी तर गेली, पण मुलीच्या घरच्यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. एवढंच नाही तर काही नोटिसेस ड्राफ्ट केल्या, त्या मुलीच्या कुटुंबातर्फे पाठवल्या, अर्ज केले, महिला आणि बालकल्याण विभागाकडे केले आणि त्यांनी तिला शेवटी सामाजिक न्याय विभागाने तिला आर्थिक मदत त्या परिवाराला दिली. हे मी याच्यासाठी सांगतोय की एवढा तर हक्क मला द्या की मी सातत्याने काम करतो आहे, तर मला त्या कायदेशीर प्रक्रियांबद्दल बोलू द्या.
मला हे बोलू द्या की कायदेशीर प्रक्रियेतून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. मला हे सांगू द्या समाजामध्ये की आपण काहीही बोलून हिंसकता वाढवू शकत नाही, बेकायदेशीरता वाढवू शकत नाही. तुम्ही कोणीही असले तरी कायदा हातात घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करू शकत नाही, एवढं तर सांगू द्या. हे एवढं सांगितलं की लगेच आरोपीबद्दल तुमचे फार लाड आहे का? आरोपीला वाचवायला निघाले का? काही जण माझ्या नावावरून मला मुस्लिम समजतात आणि त्यांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे फेसबुकवर की हे अशा औलादी असंच काम करणार, हम दो हमारे दो वाले हे नाही, हम दो हमारे 12 वाले हे आहेत. म्हणजे धर्मावर जायचं एका नावावरून तुम्हाला हे लक्षात येत नाही, कारण की तुम्ही सुसंस्कृतच नसल्यामुळे तुम्हाला लक्षात येत नाही की हे संस्कृत नाव आहे, बंगाली नाव आहे. पण नावावरून धर्म ओळखायचे, आडनावावरून धर्म ओळखायचे आणि मग त्या लोकांना झोडपत बसायचं. हा जो अत्यंत खुनशीपणा आपल्यामध्ये धर्माच्या नावाने आलेला आहे, जातीच्या आधारे आलेला आहे, तो गुन्हेगारी नाही आहे. तुमच्यामध्ये गुन्हेगार आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये गुन्हेगार आहे एक, जो असं म्हणत असेल की एका विशिष्ट धर्माचा माणूस हा चुकीचा आहे म्हणून. त्या गुन्हेगाराला कोण शिक्षा देणार? तुमच्यामधल्या गुन्हेगाराला तुम्ही शिक्षा देणार आहे? जे जातीवरून आणि धर्मावरून लोकांना दोषी ठरवतात? मूल्यांकन करा. हिंदीमध्ये त्याला म्हणतात गिरेबान में झाँक के देखो. तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही कोण आहे. आपल्या सगळ्यांमध्ये एक पशु आहे, सामाजिक प्राणी आहे आपण आणि म्हणून आपण सुधारण्याचा सतत प्रयत्न करत असतो. आपल्या सगळ्यांनाच, माझ्यासह सगळ्यांना सुधारण्याचा वाव आहे आणि आपण सगळेजण सुधारलं पाहिजे. शक्ती कायदा आम्ही आणणार आहोत असं म्हणतात. शक्ती कायदा तेव्हा सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला, पण तो कायदा केंद्र सरकारने फेटाळला, कारण की कायद्याच्या संदर्भात कॉन्फ्लिक्ट होत आहे असं त्यांनी सांगितलं, म्हणून तो कायदा फेटाळला होता. भारतीय न्यायसंहिता जी आहे त्याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या शक्ती कायद्यामध्ये असल्यामुळे शक्ती कायदा राष्ट्रपतींनी सुद्धा फेटाळला. याच्यामध्ये सक्तीची फाशी, म्हणजे आपण त्याला म्हणू की मॅन्डेटरी डेथ पेनल्टी असा शब्द वापरलेला होता. त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला राष्ट्रपती भवनातर्फे सुद्धा आणि विधी विभागातर्फे सुद्धा. त्यांनी सांगितलं की मॅन्डेटरी डेथ पेनल्टी असे शब्द वापरून तुम्ही सक्तीची फाशीच या लैंगिक प्रकरणांमध्ये राहील अशी तरतूद करू शकत नाही. कायद्यात तशी तरतूद करणं बसत नाही असं मी म्हणत नाही. हे राष्ट्रपती भवनातून आणि विधी विभागाने सांगितलेलं जे वास्तव आहे ते तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामुळे राष्ट्रपतींनी विधेयक परत पाठवलं आणि डिसेंबर 2025 मध्ये फेरविचारासाठी परत पाठवलेलं आहे. सध्या ते 2026 मध्ये राज्य सरकारने या विधेयकातील सर्व तरतुदी न आणता त्यातील केवळ महत्त्वाच्या दोन तरतुदी आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ॲसिड हल्ला झालेल्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल ही एक तरतूद आणि डिजिटल माध्यमातून होणारा लैंगिक छळ म्हणजे ऑनलाईन सेक्शुअल हॅरेसमेंट रोखण्यासाठीची कडक शिक्षा या दोनच तरतुदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जे कोणी शक्ती कायदा असं म्हणून नाचत असतील त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की भावनांवर आधारित कायदे होऊ शकत नाही. कायदे हे कायद्याच्या चौकटीत बसणारे, केंद्र सरकारच्या कायद्यांशी आपण म्हणू एकरूप होणारे आणि भारतीय संविधानातल्या तरतुदींमध्ये फिट बसतील अशाच प्रकारचे कायदे टिकू शकतात. तुम्ही काही भावनिक कायदे कराल आणि ते झाले पाहिजे असं म्हणाल तर ते चुकीचं आहे. आता शेवटचा मुद्दा, हे पुस्तक, छोटी पुस्तिका आहे, बलात्काराची प्रकरणे हाताळताना ही पुस्तिका आम्ही लिहिली 2013 मध्ये. याच्यामध्ये मेनका प्रकाशननी ही पुस्तिका प्रकाशित केली आणि मी त्यांचे मनापासून खरंच आभार मानतो. आनंद आगाशे सरांचे जे सकाळचे संपादक होते त्यांनी आम्हाला विनामूल्य ही पुस्तिका छापून त्यावेळेस दिली. आता या पुस्तिकेमध्ये बदल करण्याची गरज आहे, कारण की बलात्काराबद्दलचे कायदे बदललेले आहेत, अनेक नियम बदललेले आहेत, प्रक्रिया बदललेली आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने बलात्काराच्या विषयावर काम करतो आहे की कायदेविषयक सुधारणा याच्यामध्ये आली पाहिजे आणि आरोपींना त्वरित लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. काय हरकत आहे बलात्काराची प्रकरणं चालवणाऱ्या न्यायालयांनी दररोज ते प्रकरण घेतलं तर? लवकरात लवकर पोलीस तपास पूर्ण करून चार्जशीट जर फाईल करता आली तर 15 दिवसात सुद्धा न्याय होऊ शकतो बलात्काराच्या प्रकरणामध्ये. मग त्या कायदेशीर प्रक्रियेतून आपण न्याय का मागायचा नाही? तशाबद्दल कोणी बोलत नाही, कायदेविषयक सुधारणाबद्दल कोणी बोलत नाही. आणि आपण मात्र अत्यंत अनभिज्ञ असल्याप्रमाणे लोकशाहीची थट्टा उडवत काही विधानं करणाऱ्यांचं विधान आपण स्वीकारतो, हे सुद्धा चुकीचं आहे. एक प्रक्रिया आहे, मी तुम्हाला सांगतो की
एखाद्या मुलीवर बलात्कार झाला असेल तर तिची वैद्यकीय चाचणी होते. वैद्यकीय चाचणी करत असताना एक 2 फिंगर टेस्ट वापरली जायची. म्हणजे त्या मुलीच्या योनीमध्ये 2 बोटं घालून, ते फाकवून, असं करून, हे सगळं बघून की ती हॅबिच्युअल टू सेक्स आहे का? अशा पद्धतीची एक चाचणी करण्याचा प्रघात जो आहे, तो अमानुष आहे. तो अमानुष आहे, हे सांगण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. न्यायालयामध्ये माझी बहीण आहे, ॲडव्होकेट स्मिता सिंगलकर, जी नागपूर हायकोर्टात काम करते. तिने ही केस चालवली आणि सातत्याने आम्ही एवढीच मागणी करतोय, की जर 2 फिंगर टेस्ट अमानुष आहे, ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन आहे, त्या मुलीच्या अस्तित्वाशी खेळ आहे, की कोणी एक डॉक्टर तिच्या गुप्तांगामध्ये हात टाकून ती व्हर्जिन आहे की नाही याची टेस्ट करेल अशी 2 बोटं टाकून. ही टेस्ट बंद जशी सरकारने केली पाहिजे, तर ती पुस्तकातून, अभ्यासक्रमातून काढली पाहिजे. वैद्यकीय शिक्षण क्रमामध्ये 2 फिंगर टेस्ट त्याच्याबद्दलची माहिती का दिलेली आहे? त्याचा तो धडा बदलला पाहिजे. यासाठी संघर्ष सतत करावा लागतो. हे सगळं आम्ही करतो आहे. कारण की बलात्कार हा विषय खूप व्यापक आहे आणि त्यामुळे बलात्कार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. परंतु कायद्याच्या तरतुदीनुसार ती झाली पाहिजे. कोणी हिंसेखोरपणा वाढवणारे विधानं करत असतील, हिंसकपणा वाढवत असतील, तर त्या बलात्कार झालेल्या कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा समजून घ्यावं की हे लोक कामाचे नाहीत. आपल्याला कायद्याच्या प्रक्रियेतून, कायद्याच्या तरतुदीनुसार शिक्षा झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेवटी एकच लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक बलात्कार त्या स्त्रीच्या शरीरावर झालेलं अत्यंत वाईट प्रकारचं आक्रमण आहे आणि प्रत्येक बलात्कार हे स्त्रीच्या मानवी हक्कांचं अघोरी उल्लंघन आहे. आफ्टर ऑल, इट्स लॉजिकल.